नमस्कार मित्रांनो, आजची ही गोष्ट आहे एका अशा तरुणाची ज्याने घोषणांपेक्षा सत्य निवडलं आणि आंदोलनांपेक्षा चालत जाण्याचा मार्ग. हा तरुण म्हणजे चैतन्य पाटील. मुंबई गोवा महामार्ग नाव ऐकलं की कोकण, निसर्ग, पर्यटन आठवतं. पण प्रत्यक्षात हा महामार्ग म्हणजे खड्डे, अपघात, कोंडी आणि असुरक्षित प्रवास. दरवर्षी इथं शेकडो अपघात होतात. काही जखमी होतात, तर काही कायमचे निघून जातात. हा त्रास फक्त बातम्यांपुरता मर्यादित नव्हता. चैतन्य पाटील स्वतः रोज हा रस्ता अनुभवत होते. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक साधा पण विचारशील तरुण. अभियंता असल्यामुळे रस्त्याचा दर्जा, रचना आणि धोके त्यांना स्पष्टपणे दिसत होते. एक प्रश्न त्यांच्या मनात सतत घोळत होता. इतकी वर्षे काम सुरू असूनही मुंबई गोवा हायवे पूर्ण का होत नाही आणि जीव इतक्या स्वस्त का आहेत. तक्रारी झाल्या, निवेदनं दिली गेली, पण परिस्थिती तशीच राहिली. तेव्हा चैतन्य पाटील यांनी ठरवलं, आता फक्त बोलायचं नाही, तर चालत चालत सगळ्यांना दाखवायचं. आणि इथूनच सुरू झाला रस्ता सत्याग्रह. ऑगस्ट महिन्यात चैतन्य पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गावर पायी प्रवासाला सुरुवात केली. हा प्रवास फक्त अंतराचा नव्हता. हा प्रवास होता सत्य शोधण्याचा. ते प्रत्येक खड्ड्याजवळ थांबत होते, फोटो काढत होते, व्हिडिओ शूट करत होते, लोकेशन नोंदवत होते. जिथे अपघात होतात, जिथे साइनबोर्ड नाही, जिथे पूल अपूर्ण आहे, अशा प्रत्येक धोकादायक ठिकाणाची नोंद घेतली जात होती. पावसाळा होता, रस्त्यावर चिखल होता, पाय सुजले, शरीर थकलं, पण निर्धार अजिबात थकला नाही. कधी एखादा प्रवासी थांबायचा, आपली कहाणी सांगायचा. कोणी अपघातात आपला माणूस गमावलेला, तर कोणी रोजच्या प्रवासात त्रस्त. या सगळ्या वेदना चैतन्य पाटील फक्त ऐकत नव्हते, तर त्या जबाबदारीने गोळा करत होते. साधारण 400 ते 500 किलोमीटरचा हा पायी सत्याग्रह होता. या सगळ्या प्रवासानंतर त्यांनी संपूर्ण माहितीचा तांत्रिक आणि वास्तव अहवाल तयार केला. हा अहवाल फोटो नाही, भावना नाही, तर वस्तुस्थितीवर आधारित होता. हा अहवाल संबंधित प्रशासन, महामार्ग प्राधिकरण आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यात आला. यानंतर माध्यमांनी याची दखल घेतली. लोक सोशल मीडियावर बोलू लागले. प्रशासनालाही उत्तर द्यावं लागलं. काही ठिकाणी तात्पुरत्या सुधारणा झाल्या, काही धोकादायक ठिकाणी सूचना लावण्यात आल्या. हा बदल लहान असू शकतो, पण त्यामागचा आवाज खूप मोठा होता. चैतन्य पाटील म्हणतात, मी नेता नाही, मी कार्यकर्ता नाही, मी फक्त एक नागरिक आहे. पण माझं आणि तुमचं आयुष्य कोणत्याही प्रकल्पापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, रस्ता सत्याग्रह ही केवळ एक मोहीम नाही. ती आपल्याला शिकवण देते. बदलासाठी फक्त घोषणांची गरज नसते. कधी कधी सत्य घेऊन चालत निघालं तरी ते पुरेसं असतं. जर ही गोष्ट तुम्हाला भिडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या भागातला कोणता रस्ता धोकादायक आहे. अशाच वास्तव कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण बदल आपल्यापासूनच सुरू होतो.